मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची पहिली सभा रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या लोकसभा मतदारसंघात घेणार आहेत आणि त्याचीच जय्यत तयारी सुरू झालेली आहे। मनसेचे नेते नितीन सरदेसाई पाहणी करायला आलेले आहेत, त्यांना विचारणार आहोत। सर, पहिली सभा राज ठाकरे घेणार आहेत, अर्थात त्यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये स्पष्ट केलेलं होतं की बिनशर्त पाठिंबा त्यांचा असेल, परंतु ते सभा घेणार की नाही याबाबत साशंकता होती। सभेची तयारी कशी सुरू आहे आणि काय अपेक्षित आहे? साशंकता होती म्हणजे तेव्हा खरं तर काही ठरलंच नव्हतं। ते गेल्या काही दिवसांपूर्वीच ते ही सभा घेणार असं ठरलं आणि त्यामुळे आम्ही इथे आलेलो होतो आणि या मैदानावर आज आता उद्या संध्याकाळी ते सभा आहे आणि त्याची तयारी चांगली सुरू आहे। कालपासून आमचे सगळे सहकारी इथे आलेले आहेत आणि त्यांच्या बैठका वगैरे चालू आहेत आणि उत्तम प्रतिसाद आहे। त्यामुळे उद्याची सभा जशा राजसाहेबांच्या सभा दणक्यामध्ये होतात त्याच पद्धतीने उद्याची सभा सुद्धा अतिशय चांगली होईल। आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जे काही आमचे मेळावे झाले त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे। राजसाहेबांची खूप दिवसांनी सिंधुदुर्गमध्ये सभा होतीये, त्यामुळे त्या उत्साह पाहता उद्याची सभा जोरदार होणार हे नक्की। उत्सुकता यासाठी पण आहे की आजपर्यंत राज ठाकरे यांची सभा म्हटली की मनसेचा एक विशिष्ट स्टेज असतो, त्याची एक स्टाईल असते, त्याचं एक वेगळं डिझाईन असतं, परंतु आज उद्याची जी सभा होणार आहे ही महायुतीसाठी सभा होणार आहे। तर यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्ही काळजी घेतलेली आहे, तुम्ही बारकाईने लक्ष देणार आहात? अर्थातच राजसाहेबांची सभा म्हटल्यानंतर ती देखणी सभा असणार हे काही वेगळं सांगायला नको। प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या सौंदर्य दृष्टीने बघण्याची त्यांची एक जी पद्धत आहे ती इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ती आम्हाला माहिती आहे। त्यांना नक्की काय लागतं सभेमध्ये आणि कशा पद्धतीचं सगळं लागतं त्या पद्धतीनेच इथलं काम होईल आणि उद्या तितकीच सभा छान होईल, नेहमी जशी असते तशी। अर्थात उमेदवार नारायण राणे आहेत, पण त्यांच्यासोबत आणखी महायुतीचे कोण कोण नेते या सभेमध्ये असतील मंचावरती पाहायला मिळतील? नाही, आता कल्पना नाही उद्या कोण कोण असणार आहे ते कदाचित राणे साहेबांना कोण कोण आहे ते माहिती असेल। उद्या सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, पण अर्थातच नारायण राणे आणि मनसेचे राजसाहेब अमित साहेब पणही असतील, त्यामुळे ही सगळी मंडळी उद्या असणार आहेत। खरं तर ज्या मैदानात राज ठाकरेंची सभा आहे त्याच मैदानात आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंची सभा झालेली होती। दोन्ही ठाकरेंची एकाच मैदानात सभा निवड योगायोग मानावा? हा, तसंच म्हटलं पाहिजे। आता असं आहे की कणकवलीमध्ये दुसरं कुठलं मैदानही उपलब्ध नाही, त्यामुळे जे मैदान सभेसाठी राजसाहेबांचे योग्य आहे ते एकमेव मैदान आहे, त्यामुळे हा कदाचित योगायोगच आहे दुसरं। आणि उद्या तसंही जर तुम्ही म्हणाल तर संध्याकाळ पाहिली तर उद्या तशा अर्थाने प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कणकवलीतलं सगळ्यात मोठं मैदान जे काही उपलब्ध आहे ते घेणं हे क्रमप्राप्त होतं। हा योगायोग आहे केवळ। मोदींच्या विकासाच्या मॉडेलबाबत तर राज ठाकरे बोलतच आलेले आहेत, परंतु महाविकास आघाडीवरती कशा पद्धतीनं लक्ष करणार? पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओची सिरीज सुरू होणार का त्यांच्या सभांमधून? अशा काही गोष्टी घडणार आहेत का? नेमकं हायलाईट काय असणार? आता मुख्य म्हणजे त्यांच्या अजून किती सभा होणार आहेत किंवा काय याच्याबद्दल कुठलीच माहिती आता तरी उपलब्ध नाही। कदाचित एखाद दुसरी होऊ शकेल, पण आता तरी त्याबद्दल काही कुठलं कन्फर्मेशन किंवा नक्की झालेलं नाहीये। आता दुसरी गोष्ट अशी की ते काय बोलणार याची जितकी उत्सुकता प्रसारमाध्यम म्हणून तुम्हाला आहे तितकीच आम्हाला सुद्धा आहे। थोडा वेळ वाट बघूया। आता जेमतेम आता रात्र झालेली आहे, उद्या संध्याकाळची सभा आहे, म्हणजे 24 तासाहून कमी वेळ आता शिल्लक आहे, तर आपण बघूया उद्या ते नक्की काय बोलतात ते। तिसरा टप्पा आहे, अजून 2 टप्पे होणार आहे। शेवटच्या टप्प्यात मुंबईत सभा सुद्धा होणार आहे। या सभेमध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येण्याची काही शक्यता आहे का? शक्यता आहे, पण अजून अशा कुठल्याही पद्धतीच्या याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही। बघूया पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचे उत्तर आपल्याला मिळेल। 17 तारखेला छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दादरमध्ये तुम्ही सभा घेण्यासाठी परवानगी मागितलेली आहे? हो, अर्थात मागितली होती आणि अगदी पहिली परवानगी आम्हीच मागितलेली होती, त्यामुळे ती मिळणं सुद्धा स्वाभाविक। त्याच मैदानात ती सभा गाजेल अशी काही शक्यता आहे, पण अजून त्याच्यावरती कुठलंही जसं मी मगाशी म्हटलं तसं नक्की काहीच झालेलं नाही। बघूया पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतंय। परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा त्याच दिवशी अर्ज दिलेला आहे असेल, शक्य आहे, पण शेवटी असं आहे की तो पहिला अर्ज कोणी दिला होता हे महत्वाचं असल्याने तो आम्ही दिलेला होता, त्यामुळे आम्हाला जर घ्यायची असेल सभा तर परवानगी नक्कीच आम्हाला मिळू शकेल, पण त्याच्यावर आत्ता बोलण्यात काही अर्थ नाहीये। बघू ना पुढच्या काही दिवसामध्ये काय ठरतंय, काय घडामोडी होत आहेत त्याच्यावरती ते अवलंबून राहील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते नितीन सरदेसाई, अर्थात उशिरा रात्री येऊन मैदानाची पाहणी करतायत आणि सभेच्या तयारीची सुद्धा या ठिकाणी पाहणी केली जाते। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, कणकवली, मुंबई तक।